नमस्कार, आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी इथं दुधी भोपळा घेतलेला आहे. तर या पद्धतीनं जर भाजी बनवली तर ज्यांना आवडत नाही भोपळा ते पण खातील. तर एकदम छान चवदार आणि साधी सिंपल अशी भाजी आहे. यासाठी मी इथं दुधी भोपळा आणल्याबरोबर धुवून घेतलेला आहे मीठ टाकून. आता ह्याला फोडी करून घ्यायच्यात. वरचं साल काढून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक अशा फोडी बनवून घ्यायच्यात. तर जेवताना खाता येतील अशा. तर मधलं थोडं थोडं बी काढून टाकायचे आणि अशा पद्धतीने एकदम बारीक अशा फोडी बनवून घ्यायच्यात. आता इथं फोडी बनवून झालेल्या आहेत. मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. तर मी एक ग्लासभर पाणी गरम करून ठेवलेलं आहे आधीच भाजीमध्ये टाकण्यासाठी. आता इथं तेल टाकून घ्यायचे. एक पळीवर तेल टाकायचे. आता कढई जास्त गरम झालेली आहे. थोडासा गॅस कमी करायचा आहे. आता सुरुवातीला जिरे मोहरी टाकून घ्यायची. जिरे मोहरी तडतडल्यावर लगेच याच्यात लसूण, अद्रक आणि खोबऱ्याचे वाटण टाकायचे. थोडंसं चमच्यानं हलवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये लगेच फोडी टाकून घ्यायच्यात. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं भोपळ्याच्या फोडी ह्या फोडणीमध्ये टाकून घ्यायच्यात आणि सुरुवातीला तेलामध्ये एकदम छान असं परतून घ्यायचे पाणी न टाकता. थोडंसं मीठ टाकायचे चवीनुसार. त्यामुळे मिठामुळं पाणी सुटतंय आणि छान असं फोडी पण मऊ होतात. आता मीठ टाकल्यावर याला चमच्यानं हलवून घ्यायचे. फोडी अशा पद्धतीनं चमच्यानं हलवले सगळीकडून मीठ पण लागते आणि थोडंसं मऊ पण होतात. थोडं असं त्याला झाकण ठेवायचे 2 मिनिट. आता इथं झाकण ठेवलेलं आहे. आता मी झाकण काढून याच्यात तुम्हाला ही दाखवणार आहे भाजी. तर एकदम छान अशी मऊ झालेल्या आहेत फोडी. आता बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा टाकायचे. घरगुती लाल तिखट अर्धा चमचा टाकायचे. धने जिरे पावडर टाकायचे अर्धा चमचा. आता हे छान असं तेलामध्येच परतून घ्यायचं. याला आणखीन पाणी टाकलेलं नाही मी. आता इथं भोपळा शिजत आलेला आहे. आता इथं शेंगदाण्याचं कूट टाकायचे आवडीनुसार, जास्त कमी तुम्हाला आवडत असेल तर जास्त पण टाकू शकता. आता एक मोठा चमचा इथे मी शेंगदाण्याचं कूट टाकून झाकून ठेवले आणि मसाला एकदम छान असा तळल्यासच ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे. कारण लगेच पाणी टाकल्यावर मसाल्याचा कच्चा वास येतो. यासाठी तेलामध्ये जास्त वेळ परतून घ्यायचं आणि नंतर याच्यात गरम पाणी टाकलेलं आहे मी. आता जेवढं पाणी लागणार आहे तेवढं टाकायचं आहे. तुम्हाला जास्त पाणी आवडत असेल थोडं जास्त टाकलं तरी चालते. आता ह्याला 5 मिनटं असंच शिजवून घ्यायचे. 5 मिनिट पण लागत नाहीत, 2 मिनिटातच होते. आता थोडंसं आणखीन पाणी टाकलेलं आहे मी. आता थोडीशी याच्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर नसली तरी पण भाजी एकदम छान चवदार लागते. आता इथे भाजी तयार झालेली आहे भोपळ्याची, बघू शकता. आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची ही भाजी. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.